आज सुद्धा मी गोष्टरूपी एक विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या समस्या कशा निर्माण होतात. त्या गोष्टीतून तुमच्या लक्षात येईल एका कुटुंबाच्या आयुष्यात येणाऱ्या उलथापालथी, येणाऱ्या अनेक समस्या, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल वास्तुशास्त्र, विधिलिखित आणि नियती हा विषय तुमच्या लक्षात येईल. त्या आत्म्याची इच्छा काय असते तर मुक्ती घेणं, ह्या भौतिक युगातून मुक्ती घेणं आणि परत जन्माला येणं किंवा ह्या पिशाच्य योनीतून मुक्ती घेणं, हीच एक त्याची इच्छा असते. मग ती इच्छा पूर्ण होईपर्यंत तो कशा नाही कशा प्रकारे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणं. तुम्हाला जर कळलं नसेल मी काय सांगतोय, मी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही प्रश्नरूपी कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न मांडा. सनातनी वास्तव, हे सनातनी वास्तव हे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. वास्तुदोष, विधिलिखित, नीती, नियती हा विषय तुम्हाला समजला असेल थोडक्यातच, तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गुरुजी. मित्रांनो, कामामध्ये व्यस्त असल्यामुळे थोडा विलंब झाला पहिल्या व्हिडिओपासून आजच्या व्हिडिओपर्यंत. मध्ये भरपूर गॅप पडला. मित्रांनो, मी सुद्धा काही समस्यांना तोंड देतोय. माझ्या पुढ्यातही काही समस्या वगैरे आलेल्या. मी सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, कोकण दौऱ्यावरती आहे आणि आज मी तुमच्या पुढे हा विषय घेऊन आलो आहे. परत एकदा आपण चर्चा कशावरती करत होतो ते म्हणजे वास्तुदोष, वास्तुशास्त्र आणि विधिलिखित. आता विधिविधान कोण लिहितो हे तुम्हाला समजलं असेल. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केलेला आहे. विधिविधान, नियती म्हणजे नक्की काय. आणि मित्रांनो, वास्तुदोष हा कशा स्वरूपाचा असतो याचाही मी उल्लेख तुमच्यासमोर केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट तुमच्यासमोर मांडली आहे. एक गोष्टरूपी विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे. आज सुद्धा मी गोष्टरूपी एक विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या समस्या कशा निर्माण होतात. त्या गोष्टीतून तुमच्या लक्षात येईल एका कुटुंबाच्या आयुष्यात येणाऱ्या उलथापालथी, येणाऱ्या अनेक समस्या, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल वास्तुशास्त्र, विधिलिखित आणि नियती हा विषय तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, ही जी गोष्ट तुमच्यासमोर मांडणार आहे मी, हा जो विषय तुमच्यासमोर आणतोय मी आज, ही गोष्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण ह्या तालुक्यातील. मला एक कुटुंब भेटलं. त्या कुटुंबाला भेटायला मी मालवणला गेलो होतो, त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांना काही समस्या भेडसावत आहेत, अडचणी भेडसावत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी मला बोलवलं होतं. मी गेलो होतो. मित्रांनो, इथे दुसरी एक महत्त्वाची समस्या काय आहे. ज्या महिलेने मला बोलवलं होतं, तिचा पती आणि तिचा मुलगा ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते, नजरअंदाज करते. त्या महिलेला ह्या प्रश्न उद्भवत आहेत, भेडसावत आहेत. तिला काही गोष्टी कळत आहेत, समजत आहेत, पण ती स्वतःहून एकटी असल्यामुळे किंवा तिला साथ नसल्यामुळे त्याच्यावरती ती उपाययोजना करू शकत नाही आहे, ते विषय सोडवू शकत नाही आहे. असो मित्रांनो, तर ज्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो, त्या महिलेशी मी चर्चा केली. मी कोणाचाही नामोल्लेख करणार नाही आहे, कारण आपल्याला कुठल्या कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये विद्वेष पसरवायचा नाही आहे, कोणाची नाहक बदनामी करायची नाही. तर त्या महिलेकडे मी गेलो होतो. आता त्या महिलेला पण एक नाव देऊया, उषा म्हणून. त्या उषा या नावाच्या महिलेकडे मी गेलो होतो. हे काल्पनिक नाव आहे. तिचा पती रमेश हे काल्पनिक नाव आहे.
आणि तिचा मुलगा संदेश हे काल्पनिक नाव आहे, म्हणजे आपल्याला ओळखायला आणि समजायला बरं पडेल. उषा आणि रमेश हे सध्या मालवणमध्येच राहत आहेत, आपल्या गावी राहत आहेत, मालवण या तालुक्यामध्ये. आणि संदेश हा त्यांचा मुलगा सध्या मुंबईमध्ये आहे कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त. मित्रांनो, मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली, त्या दाम्पत्याशी चर्चा केली, त्यावेळी बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा झाला. मी तिथे गेलो, ज्यावेळी त्या जागेमध्ये, त्या वास्तूमध्ये पाय ठेवला, त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या, मला कळल्यात, मला उमजल्यात. आणि त्यानंतर मी त्यांच्यासमोर काही विषय मांडले, त्यांना काही गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला, काही गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, काय गोष्ट घडत होती तर वास्तुदोष. मुळात प्रश्न आहे त्या वास्तूचा, त्या घराचा, त्या गृहदेवता, वास्तुदेवता, ती स्थानदेवता, त्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण जी घरं बांधत होतो, आपण ज्या वास्तू आपल्यासाठी नियोजित करत होतो, त्यावेळी जे आपले पूर्वज आहेत, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, कोणी असेल, जे आपले पूर्वज आहेत, त्यांनी त्या वास्तूसाठी कुठल्या तरी देवांचं, कुठल्या तरी देवांची तिथे स्थापना केली होती, त्यांची प्राणप्रतिष्ठा केली होती. आता त्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या त्या दैवांचं, त्या देवाचं पुढच्या पिढीने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ज्या रीतीने त्यांची भजन पूजन जे काय होतं, नैवेद्य देणं वगैरे जे काय गोष्टी घडत होत्या, त्या गोष्टीमध्ये आता खंड पडलेला आहे. त्यामुळे जी ऊर्जा तिथे स्थापित केली आहे, ती ऊर्जा पुढच्या पिढीला त्रास देते, कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, त्याच्याकडे नजरअंदाज केला जाते. किंवा मित्रांनो, बऱ्याच वेळा एखादी जमीन आपण घेतो, जागा घेतो, त्यावेळी त्या जागेमध्ये सुद्धा काही ऊर्जा कार्यरत असतात, त्या जागेमध्ये सुद्धा काही ऊर्जा कार्यरत असतात, येऊन तिथे राहिलेले असतात, वास्तव्य केलेलं असतं, भले त्यांना कोणी तिथे स्थापित केलं नसेल, अशाही ऊर्जा तिथे कार्यरत असतात. अशाही ऊर्जा आपल्या आयुष्यात अडचणी आणू शकते. आता ह्या प्रकरणामध्ये विषय काय आहे तर पूर्वजांनी तिथे पूर्वी, म्हणजे खापर पंजोबा आणखीन कोण असतील त्यांचे पूर्वज, त्यांनी तिथे जी काय स्थापना केली होती, प्राणप्रतिष्ठा केली होती, त्या ऊर्जेकडे दुर्लक्ष केलं जाते. आणि त्यानंतर जी तिथे नकारात्मकता पसरली आहे, नकारात्मकता निर्माण झाली आहे त्या वास्तूमध्ये, तिथे घरोबा करून ठेवलेल्या आहे त्या वास्तूमध्ये नकारात्मक त्या एनर्जीने, त्या ऊर्जेने, ही आणखीन एक गोष्ट तिथे त्रासदायक ठरते त्या कुटुंबाला. आता फक्त त्या कुटुंबातील त्या रमेश आणि उषा आणि त्या संदेश यांनाच का नाही मित्रांनो, पूर्ण कुटुंबाला. म्हणजे त्या रमेशच्या सख्या भावाला सुद्धा, त्याच्या पुतण्याला सुद्धा, त्याच्या त्या भाऊजाईला सुद्धा, त्याची आई असताना त्या आईला सुद्धा त्रास होत होता ह्या गोष्टीचा. पण आताची जी पिढी आहे किंवा आताची जे हे आहे, ते लोकांची एक समज आहे, एक विचारधारा आहे, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. काही नसतं, एक थोतांड आहे, हे खोटं आहे, उगाचच याच्यामागे आपण लागून आपला वेळ फुकट घालवतो, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे शास्त्र आहे, शाश्वत आहे. शास्त्र म्हणजे शाश्वत, मग ते शाश्वत आहे, ते अस्तित्वात आहे, ते विज्ञान आहे. ते लक्षात आलं का? मग त्या विज्ञानाकडे आपण दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तसं हे वास्तुशास्त्र. मित्रांनो, आता मी ज्यावेळी त्यांची चर्चा केली तेव्हा अनेक गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या, अनेक समस्या माझ्या निदर्शनात आल्या. मी ज्यावेळी तिथे गेलो त्यावेळी काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या होत्या. आता महत्त्वाची गोष्ट, त्यांनी ह्या दुर्लक्षित गोष्टी केल्या, दुर्लक्षित गोष्टी केल्या. त्या दुर्लक्षित गोष्टी केल्या, त्यामुळे
त्यांच्या समस्येमध्ये वाढ झालेली आहे. आता ती उषा म्हणून जी महिला आहे, त्या महिलेला त्रास होत होता. त्यांना वाटलं की हा हृदयविकाराचा त्रास आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, आणि गरज नसताना त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची ऑपरेशन, हृदयाचं ऑपरेशन करण्यात आलं. म्हणजे तुम्ही विचार करा, गरज नसताना, काही आवश्यकता नव्हती त्या विषयाची, पण ती घटना घडली आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. लक्षात आलं का? गरज नसताना, काही कारण नसताना. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला मी काय म्हणतोय. ज्यावेळी मी त्यांची नाडी परीक्षा केली त्यावेळी मला कळलं की त्यांना ही समस्या नव्हती, ही अडचण नव्हती, हा प्रश्न नव्हता. म्हणजे त्यांचा बायपास करण्यात आला आवश्यकता नसताना. ही एक घटना घडून गेली. दुसरी एक गोष्ट की त्यांच्या मुलाला 10वीत असताना एका त्रयस्थ ऊर्जेचा त्याच्यावरती प्रभाव झाला होता. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणतो की झपाटलं कोणीतरी, आणि ती ऊर्जा त्याच्यावरती हावी झाली होती, त्याला नियंत्रण करत होती. आणि त्या माऊलीने ते सर्व अनुभवलं आहे. त्या उषा, त्याच्या आईने ते सगळं अनुभवलं. ही ऊर्जा ज्यावेळी त्यांच्यावरती हावी झाली होती, त्या मुलावरती, त्या संदेशवरती, त्यावेळी ती आपल्या इच्छा, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करून घेत होती त्या माऊलीकडून. पण ती आपल्या मुलासाठी त्या गोष्टी करत होती, त्याच्या इच्छा पुरवत होती. त्याच्यामध्येच आवाज बदलायचा, त्याचा बिहेवियर बदलायचं, त्या मुलाचं, त्या संदेशचं. हे तिला समजत होतं, कळत होतं काहीतरी घडते आहे, काहीतरी विचित्र घडते आहे. पण ती काही माऊली करू शकत नव्हती. पण काही काळानंतर त्यांच्याच एका जवळच्या नातेवाईकाने त्यांना एक मांत्रिक सुचवला आणि मग त्यांच्याकडे ते गेलेत. त्यांनी काही उपाययोजना केल्या. मित्रांनो, त्यानंतर ते थांबलं विषय, तो नष्ट झाला नाही. कारण मी ज्यावेळी त्यांच्याकडे गेलो होतो आणि ज्या प्रकारे मी त्यांच्याशी चर्चा केली, ज्या गोष्टी त्यांच्याबरोबर मला बोलताना समजल्या, तो मुलगा माझ्यासमोर नव्हता, पण काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या होत्या की ती ऊर्जा त्याला सोडून गेलेली नाही, ती त्याच्यासोबतच आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो मी. असं का मी म्हणतोय, काय घडलं की तो आपल्या आईला सोडायला मुंबईवरून आला आणि इथे सिंधुदुर्गामधील एका रेल्वे स्टेशनवरती उतरला. तिथून तो तिला घेऊन घरी यायला हवा होता, पण तसं न करता तो अर्ध्याच रस्त्यातून त्या रेल्वे स्टेशनवरून तो परत मुंबईला परतला. आता ही गोष्ट एवढी सामान्य नाही आहे, कारण ती महिला, ती उषा नावाची महिला, त्याची आई मुंबईला कशाला गेली होती? फिरण्यासाठी नाही गेली होती, मौज मजा करायला नाही गेली होती. तर जो तिचा बायपास झाला होता, हृदयविकारावरती शस्त्रक्रिया झाली होती, त्याच्यावरती पुढचे उपचार करायला ती गेली होती. म्हणजे ती एक पेशंट आहे, एक आजारी आहे, ती मरीज आहे. मित्रांनो, असं असताना तिचा सख्खा मुलगा, एकुलता एक मुलगा असं कृत्य करेल का? आपल्या आईला तो अर्ध्या रस्त्यावरून तो सोडेल का? अर्ध्या रस्त्यावरून तिला आपल्या घरी पाठवून, त्या मालवणला पाठवून तो मुंबईला परतेल का? हा साधा सरळ प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? त्याला कारणच ते आहे, कारण त्याच्यावरती आजही ती ऊर्जा नियंत्रण करते, ताबा आहे त्या ऊर्जेचा. ती आपलं अस्तित्व दाखवते कुठल्या ना कुठल्या प्रकारे. अजून त्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत. त्याला जे हवं आहे मुक्तीसाठी, ते मुक्तीसाठी त्याचे मार्ग उघडलेले नाही आहेत. त्याला मुक्त व्हायचं आहे त्या ऊर्जेला. मित्रांनो, कुठलीही ऊर्जा असो, त्या ऊर्जेची इच्छा काय असते? त्या आत्म्याची इच्छा काय असते? तर मुक्ती घेणं. ह्या
भौतिक युगातून मुक्ती घेणं आणि परत जन्माला येणं किंवा ह्या पिशाच्य योनीतून मुक्ती घेणं हीच एक त्याची इच्छा असते. मग ही इच्छा पूर्ण होईपर्यंत तो कशा नाही कशा प्रकारे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणं, मग कोणाच्या तरी स्वरूपात किंवा काहीतरी प्रसंगात, अशा त्या गोष्टी आहेत. मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. एक उदाहरण मी तुमच्यासमोर मांडलं. असे बरेचशी उदाहरणं आहेत त्या मुलाबाबत. तो असा का वागतोय, आई म्हणते की माझ्यावर तो व्यवस्थित बोलत नाही, तो व्यवस्थित विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देत नाही, दुर्लक्ष करतो, उडवून लावतो. तर त्याला कारणच आहे. सर्वात मूळ कारण आहे ते म्हणजे वास्तुदोष. त्यांची वास्तू आहे, जे घर आहे, त्या जमिनीत ते घर बांधलेलं आहे, ही जमीन, त्या जमिनीमध्ये सुद्धा दोष आहे. मग हा दोष काढणं आवश्यक आहे. त्या वास्तूची जी काय रिक्वायरमेंट आहे, जी काय मागणी आहे, ज्या काय अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करणं आवश्यक आहे. त्या घराला मित्रांनो पूर्ण वाळवी लागलेली आहे. म्हणजे आजच्या परिस्थितीत, वर्तमान स्थितीत त्या घराची अवस्था आहे पूर्ण वाळवी लागलेली आहे. आणि तुम्ही विचार करा मित्रांनो, काय परिस्थिती आहे. आणि हे वास्तव आहे मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी हे एक उदाहरण, ही गोष्ट तुमच्यासमोर उदाहरणासाठी तुमच्यासमोर मांडलेली. वास्तुदोष कसा असतो त्याच्यावरती उपाययोजना करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल मग प्रत्येकाच्या वास्तूमध्ये जे काय दोष निर्माण होतात ते सारखे असतात का? नाही. सर्वांना रोग होतो तो सारख्या प्रमाणात नसतो. भले एक रोग झाला, एखादा रोग असेल तर तो रोग त्याच प्रमाणात नसतो, त्या हिशोबात नसतो. त्याचे जे परिणाम आहेत त्या कमी जास्त असतात. तसाच हा विषय आहे. त्यामुळे उपाययोजना जर आपण बघायला गेलो तर ते सारख्या प्रमाणात नसणार. त्या रोगावरती किंवा त्या विषयावरती उपाययोजना ह्या विविध प्रकारच्या असतात. त्यामुळे तो रोग, वास्तुदोष हा रोग जो जडलाय, लागलाय, त्याची हे किती आहे, इंटेन्सिटी किती आहे, त्याच्यामध्ये किती तो जुना रोग आहे, किती तो बळावलेला रोग आहे, हे समजून घेणं पण आवश्यक आहे. म्हणून जर एखाद्याला रोग झाला असेल, शारीरिक रोग झाला असेल, तर नाडी चिकित्सा केली जाते, रक्तगट बघितला जाते, रक्ताची तपासणी केली जाते, त्याच्या लघवीची तपासणी केली. असे अनेक त्याच्यावरून आपण त्या रोगाचे हे काढू शकतो. म्हणजे त्या रोगाचा प्रभाव किती आहे हे समजू शकतो आणि मग त्याच्यावरती उपाय करू शकतो. असाच हा विषय आहे. त्यामुळे बरेच जण मला प्रश्न विचारतात, वास्तुदोषावरती उपाय सांगा. अशी साधी सरळ गोष्ट नाही. वास्तुदोषावरती एका व्यक्तीला सांगितलेला उपाय दुसऱ्या व्यक्तीने जर तो केला तर त्या प्रश्न निरसन होईल, त्याच्यावरती उपाययोजना आखल्या जातील, असं होऊ शकत नाही मित्रांनो. हे वास्तव आहे, हे सनातनी वास्तव आहे. हे समजून घ्या, उमजून घ्या आणि त्यानुसार निर्णय घ्या. तुम्हाला जर कळलं नसेल मी काय सांगतोय, मी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही प्रश्नरूपी कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न मांडा. सनातनी वास्तव, हे सनातनी वास्तव हे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. वास्तुदोष, विधिलिखित, नीती, नियती हा विषय तुम्हाला समजला असेल थोडक्यातच, तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.